तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना केंद्र सरकारच्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणार नाहीत असा दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय। भाजपनं महिलांच्या आडून कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत, त्यामुळे त्यांचा दोन्ही विधेयकांना समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही असं नाना पटोलेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि युबीटी समर्थन देणार आहे। त्यामध्ये महिला आरक्षणाचा विधेयक असेल किंवा डिलिमिटेशनचं विधेयक असेल, ते असं करणार नाही मला असं वाटतं। काय वाटतं? ते इंडिया अलायन्समध्ये आहे त्याच्यामुळे करणार नाही। आणि इंडिया अलायन्सचं एकच भूमिका आहे की संविधानाच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे। जे संविधान मोडकळीस करतात आहेत, संविधानाला संपायला निघालेले आहेत, त्यांच्याबरोबर ते उभे राहणार नाही असं आम्हाला वाटतं। तर काल रात्री वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक झाली। ही बैठक होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि